फळं खावीत की त्याचा ज्यूस घ्यावा. आयुर्वेदानुसार जर विचार केला तर फळ हे गुरु असतं, म्हणजे पचण्यास हे जड असतं. जेव्हा आपण ज्यूस घेतो तेव्हा याचं पचन हे मंदावतं, पण जेव्हा आपण फळ हे चावून खातो तर पचन त्याचं हे मुखातनं सुरू होतं, कारण त्याच्यामध्ये सलायवा हे मिक्स होत असतं आणि ते पचनास हलकं होतं आणि त्याच्यातले जे काही विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे ते आपल्याला मिळत असतात. हा एक पार्ट. फळ कधी खावं, तर फळाचा काळ जर म्हणला तर बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी सकाळी फळ खायची सवय असते, पण तो सकाळी न खाता तुम्ही दुपारच्या वेळेस दुपारी 2 ते 5 किंवा 2 ते 4च्या दरम्यान फळ घेणं हा योग्य काळ सांगितला आहे, की जेणेकरून ते लवकर पचतं. हा एक पार्ट. आणि सेकंड पार्ट असा की आयुर्वेदामध्ये आहारशास्त्रात असं वर्णन आलं आहे, अन्न खाताना किंवा जेवण करताना मधुर रस हा प्रथम घ्यायला पाहिजे. जर फळ हे नॅचरल फ्रुक्टोज म्हणून सांगितलं आहे, हा मधुर रस जर आपल्या पोटात गेला तर त्याचं पचन हे चांगलं होतं. आणि दुसरा पार्ट असा की त्याच्यात जर काही विटॅमिन डिफिशियन्सी असतील आपल्यामध्ये, तर फळ सुरुवातीला घेतल्याने ह्या डिफिशियन्सी ज्या आहेत त्या भरून घ्यायला मदत होतात. फळ कधी घेऊ नये? फळ हे सकाळच्या वेळेस घेऊ नये, कारण हा कफाचा काळ सांगितला आहे. कफाच्या काळात कफाची फळं घेतली तर कफाचे विकार हे होत असतात. सेकंड पार्ट, रात्री झोपताना ही फळं घेऊ नये, पण जर तुम्ही जेवण संध्याकाळी 7ला करत असाल तर रात्री झोपताना फळं घेतले तरी चालणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि शेअर करा.